आज एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। कर सवलतीपासून ते पेन्शनपर्यंत मोठ्या घोषणांची शक्यता। 2024 मध्ये राज्यात भाजपचा मुख्यमंत्री करण्याचे अमित शहांचे सूतोवाच। जास्तीत जास्त जागा निवडून आणून भाजपचा मुख्यमंत्री करण्याच्या अमित शहांच्या सूचना, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून घालवून अमित शहांना भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे। देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री नाहीत, खासदार संजय राऊतांचा दावा। अबू आझमींचं मत तुम्हाला चालतं का? समाजवादी पक्षाची मतं कुणी विकत घेतली ते सांगा, खासदार संजय राऊतांचा शिंदे गटाला सवाल। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला आव्हान। सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार। ससूनचे डॉक्टर बेवारस रुग्णांना निर्जन स्थळी सोडून देतात। वंचितचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांचा आरोप। वंचितचे कार्यकर्ते गायकवाड यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी, तर रायगड, पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। पंचगंगा नदीचं पाणी पातळी 40 फूट 7 इंचांवर। पंचगंगा नदीची वाटचाल धोका पातळीच्या दिशेनं 43 फूट ही पंचगंगा नदीची धोका पातळी।